महापालिका निवडणुकीची लगबग, निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांशी चर्चा। 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा, हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती। अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन, आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप, अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातील प्रकार। एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार, आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एनसी सुद्धा नाही, खडसेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा, दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी, जैन मुनी निलेश चंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा। परळीत शरद पवार गट आक्रमक, ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा, परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ। कोकाटे बदनामी प्रकरणी पवारांना भोवणार, रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश। नवी मुंबईमधील कथित जमीन घोटाळा प्रकरणी पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट, चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष, रोहित पवारांनी उघड केला होता भूखंड घोटाळा। मतदार यादीतील घोळ हा प्रशासकीय, राजू शेट्टींचा आरोप, निवडणूक आयोगावर संशय येईल असे काम करू नका, राजू शेट्टींचा सल्ला। हॉल तिकीट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा ठिय्या, संभाजीनगरच्या सायकॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये राडा। भाईंदर रेल्वे पुलावर दिव्यांग महिलेला पोलिसांची मारहाण, पोलिसांनी कानाखाली मारली, अंगावर पाणी फेकलं, मनसे आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक। नाशिकच्या तपोवनमधील ड्रोन दृश्य समोर, मोठ्या हिरव्यागार वृक्षांवर सरकार चालवणार कुऱ्हाड, झाड तोडण्यास विविध संघटनांचा विरोध। महसूल विभागात डिजिटल क्रांती, डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता, फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार। व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर, भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढावं, पुतीन यांच्या दौऱ्याकडे अपेक्षा। पुतीन युद्ध संपवू इच्छितात, युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, ट्रम्प यांच्या सल्लागारांनी दिले संकेत।